नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. तर मित्रांनो, तुम्ही एका व्हिडिओच्या खाली कमेंट केली होती. आता रिसेंटली बघा माझ्या मामाच्या मुलीचं लग्न झालं, त्यांच्या नवरा बायकोचा मी व्हिडिओ टाकला. तिकडे कमेंट केली होती की तुझा जो भाऊ आहे तानाजी मी त्याला विचारलं होतं तुझं लव्ह स्टोरी झाली, तर मला बऱ्याच जणांनी विचारलं की त्यांची लव्ह स्टोरी दादा सांगा. तर आता आम्ही सहज शूटिंग करायला द्राक्षे खायला इकडं किळीच्या बागात आलो होतो. म्हणजे द्राक्षाची बाग पण आहे पलीकडे. तर आता म्हणलं इथं दोघांना विचारावं की तुमच्या दोघांची लव्ह स्टोरी काय आहे बा. ताप देऊ नका ना. अरे काय वाजवत अरे, किती ताप देतात लेकरं होती तेव्हा बरं होतं का नव्हती तेव्हा बरं? आता लेकर तेव्हा बरं वाटतं. बरं वाटते ना. हा जा बाळा, नाकात बोट बिट घालू नको. जा जा जा, जा तिकडे जा. अरे जा ना तिकडं. परत घ्या हा परत घ्या का असं काय कुठं सांग जे आहे ते सांगतो. ही रात्र बघ किती ताप देते. यांनी काल शूटिंगला किती पार जीव खाल्ला. जा ना 2 मिनिटं बाबा, जाणं येणं जाणं तिकडे केळी फिरून येणं. ए मारामारी करू नका रे. शांती घाला कृष्णाची. सांगतो शांतीच घालतोय तू गप्प बस. बामन दाखवतो तुला. शांती घालायची. हा बाई, लव्ह स्टोरी विचारायचंय. लव्ह केलीच घाण. ऐ ऐ शांताराम काशाराम ह्यांना जा केली द्राक्षे फिरून आण जा. का हसताय काय इथे सांडलं व. कुठं काय बसावर उठाव बेसाव का नाही आता? वांग्याचं भरीत सांडलंय तिकडे. कुठे चपाती सोबत खात जेवण होते. केले आता शिरे. थांबा, लव्ह स्टोरी विचारायची तुमची. हा हो हो अच्छा. लव्ह स्टोरी सांगायची चष्टा लावली का दुसरीच काय ते? लव्ह स्टोरी कान्सुलीत लावलेला का? नाही मारलेली तर मारत तिकडे गेला. हा चुकून कॅमेरात वर गेला म्हणल्यावर घरात कुठं जात असेल. नाही ह्याच्यावरनं कळते तुमचं लव या. अरेंज नाही लव्ह मॅरेज मध्ये हानाहानी मारामारी चालतंय कालच्या एवढं पुरतं चालतं. पण पाहुण्यात करू नको ना असं. त्या अख्ख्या जगाला व्हिडिओ बघायचा. नाही व्हिडिओ आहे आपला व्हिडिओ मध्ये काय ऍक्टिंग असते. हा ठीक आहे चालते. तर चला आता यांची लव्ह स्टोरी सुरुवात करू आपण. लव्ह स्टोरी. वहिनी रेडी का? वहिनी पाणी 3 कुठं पाणी ते उन्हात तुम्ही बसला पांढरा पांढरा डाग दिसतो. थोडं इकडे सारखा खुकू नका. पाणी नाही तो का पाणी बघा भांगा आहे का त्याच्यात थोडस नसेल तर मग डायरेक्ट आहे का पाणी. लव्ह स्टोरीला सुरुवात करायची. थांबा की वहिनी इकडे सारखा थोडस या मंडळी माऊली सारखा या. माय माऊली सांग तुझी कथा कावली. कुठं चावली कुठे चावली. कुठं पावली. ही पावली एका माझ्या हा माय माऊली कुठं पावली. माय माऊली पावली एका लग्नामध्ये. कुठं बरं ठीक आहे. कसं तुमचं जुगाड चालू झालं म्हणजे काय तवा हे लव कुठं चालू झालं? सगळ्यात पहिलं वहिनी तुमचं तवा वय किती होतं? 21 म्हणजे 1 का 20? 21. मग केव्हा घेतला पहिला केस? म्हणजे अरे आपलं लव आहे म्हणल्यावरती या गोष्टी कॉमन आहेत रे. तुम्ही केस म्हणजे काय नसते. पूजा सांग आपला सांग. लग्नाच्या टायमाला हे काय सांगित मला नाही लग्न करायचं. आपण घेऊन आले सगळ्यांना. आम्ही म्हणतात मला नाही लग्न करायचं. बारकी या आई लय बारकी होती शिकवतो तिला. असं वाटत ते. सांभाळतो म्हणले मी लग्न करायला आताच काय नको. मी काय मला काय वाटलं मग शिकवतो. मला वाटलं आता हिला काय गारेगार देऊन गप करावं. बाई गारेगार खायच्या वयात लग्न कशाला करते तो. ही 6वीला बाई 12 वर्ष. बाई नाही आता पार पोरगी होती. बाई आता झाली. आता बाई झाली पण 12 वर्षाची. 13 वर्षाची होती. 13 1 वर्ष लेट होता ना. ह्याच्या त्याच्या नादाने बाबू जा तिकडे जा जा. हिरा झालाय माझा. अक्षय त्यांना नाही तिकडे. अक्षय खन्ना पिऊला बोलव. जा की पिऊ जा. हा जाऊ ए थांब रे. लव्ह स्टोरी चालली ते राहता ह्याचे मेन. तू कशाला आला? हा लेके जा उसको लेके जा. अरे लव्ह स्टोरी चालली. ए काय सोड तिला सोड. जाओ बरं तुम्ही. लव्ह स्टोरी चालली तर थांब जरा. लव्ह स्टोरी विसरू देतो तुमचं काय खान्ना तिला उचलून घेऊन जा. अय शांताबाई वर दर कॅमेरा फोटो काढ. जा उठाले जा.
जा ही मॉडेल पण घेऊन जा. ती नाही का लवकर. हा सुरू केल्या बोहंगा कळतं का तुला? गप करायचं कसे बर. तर लग्न कधी झालं मग तुमचं? 19 फेब्रुवारी 2022. अरे वा, शिवजयंतीलाच तुमचं लग्न झालं? तुम्ही आलता की हा मी आलतो की शनिवारी. शनिवारी. आठवत तुला लग्नाला आलेलो. म्हणजे मग काय वेरणा गाडी होती. वेरणा गाडी होती. काय माझी बुद्धी भ्रष्ट झाली की कोणाचे? माझी मला म्हणते आठवतं का लग्नाला आले. एवढा खोल कशाला बोलत असते पूजा? खरं खरं एवढं खोल बोलत असतात का? खरं खरं काय हाय का त्याच्यात? वांग काय वांग कळतं खायला? कळतं का? थांब की जरा विचारतोय ना तात्पुरतं. हा तर ताना मला वाटतंय तुमची बरं हे पटले कस काय तुम्हाला? पटली कस काय? हे पटले आम्हाला. एका लग्नामध्ये भेट झाली आमची. तू काय करत होता लग्नात? वाढत लग्नात मी फोटोग्राफी करत होतो. फोटोग्राफी करत होता. हम्म. हा आणि त्याच्यानंतर मग बघाबघी झाली का? बघाबघी म्हणजे म्हणजे असं चर्चा चालू होती चर्चा की चालू लग्न होती. बिग्नाचे विषय चालू होते. अच्छा अच्छा. मग त्यावेळेस वहिनीच्या तुमच्या मनात होतं का बाबा ही पोरग पसंत आहे वगैरे? बरं त्यावेळेस ह्याचा वरचा गुंटा गेलता का? असा केस बिस होते त्याला? म्हणजे वरचं टक्कल पडलं होता का केस होते? हाय तसंच आहे. म्हणजे आहे असं ह्याच्यातच तुम्ही पसंत केलं का? म्हणजे नक्की पसंत केलं का? बळजबरी पसंत करायला लावलं तुम्हाला? नाही मग हाय तसंच आहे. हाय तसंच आहे का केसात? म्हणजे कमी नाहीत का झाले? नाही. म्हणजे तेव्हा पण लग्न आधी असाच होता का? असंच होतं. म्हणजे बदललाच नाही का? 8 वर्ष झालं. नाही 8 किती? वर्ष नाही, 5वं लागलंय. फक्त 5वं? हा. आमच्या लग्नाला 10वं लागलंय. आमचं 21 मध्ये झालंय. आमचं 17 मध्ये लागल्यात आम्हाला पार. हा. ती मग कुठं लग्न झालं तुमचं? मुंबईला. मुंबईला. तुम्ही अच्छा आले मीच होते होतो. की? मीच लग्नाला होतो मुंबईला. झालं लग्न मस्त पैकी यांचं. पूजा वहिनी पण आली. वेरणा गाडी होते तेव्हा आपल्याकडं. हा मग ती असं कशी पटली ती एक सांग जरा स्टोरी तुमची. मग काय त्याच्यानंतर मग हा ओळख मग झाली. ओळख झाली. त्याच्यानंतर फोन नंबर वगैरे कधी दिला तुम्ही एकमेकांना? म्हणजे लग्नातच. लग्नात एका झटक्यात पहिल्या मीटिंग मध्ये सेटिंग केली का? म्हणजे बघितलं की वहिनी ओके. ऍक्च्युली काय झालं, मग म्हणजे मी फॅशन फोटोग्राफी मी शिकत होतो. अच्छा, शिकत होतो अच्छा, म्हणजे अच्छा. करत होतो. आज त्यावेळेस वहिनीची तब्येत एवढी होती का? पातळ पातळ होत्या मला वाटतं. माझ्या बारीक अंदाजे. होती. बारीक होती. आता मोठ्या काय लग्नानंतर काय मानव आणि- यांना काय माहिती? ही मेकअप आर्टिस्टचा आहे ना कोर्स लावला करत होता. होते. हा, मेकअप हा. आर्टिस्टचा कोर्स करत मग तो होते. काय तर आपला- मला तर नीड होतीच अशी पण मॉडेल्सला अरे नक्की मला सांगते नक्की तुला आवडल्या होत्या वहिनी का वहिनीला तू आवडला होता? असं काहीच नव्हतं दोघांच्या मनात की अच्छा मग तू आपल्याला ऑफर कस काय दिली मॉडेलिंगची? मॉडेलिंगची नाही, मॉडेलिंगची नाही. मग फक्त मेकअप. मेकअपची हा. अच्छा म्हणजे मेकअप वाले म्हणजे मला पटावले होय. कसं कामाची गरज होती. म्हणजे असं माझ्याकडे मेकअप आर्टिस्ट वगैरे अच्छा, नवीन अच्छा, येतात. अच्छा, अच्छा, कधी अच्छा. कॉन्टॅक्ट वगैरे अच्छा होतं. अच्छा अच्छा अच्छा. तर नंबर वगैरे शेअर करतो आम्ही. अरे वा वा मित्रांनो, कुणाची लग्न नसेल होत तर फोटोग्राफी नक्की शिका लागणार तुम्हाला. तुमचं होऊन जाईल लव्ह स्टोरी. हा पण नंतर कामाच्या ह्यानी मग हम्म. फ्रेंडशिप झाली. Friendship फ्रेंडशिप झाली. झाल्याच्या नंतर मग बोलणं चहा पाणी मग हाय काय बाय सवय कुठे झाली कसं म्हणजे आहे रोज. बरं आहे का झोपली का खाल्ली का जेवली का राहिली का कोण आहे घरी कुठं आहे तुम्हाला ये कसं चहा माहिती पाणी. एवढं? मला कसं माहिती? अगं मी आर्टिस्ट आहे, मला सगळ्या गोष्टी माहित असतात. येडी का तू? माझ्यावर डाऊट घेते काय? बघ की. आर्टिस्टला नसतं माहिती एवढं तुझ्या. मग कोणाला माहित असतंय? ह्या असं सांगतोय मी. भक्ती अनुभव आहे. बघायची. अनुभव म्हणजे भक्ती बघ. लोकांचं बघून बघून अनुभव आहे. तू बघू नको माझ्याकडे तसला. हा रडायला लागली. ये. हा तर आता हा तर मग पहिला मेसेज कोणी कोणाला केला किंवा पहिला फोन कोणी कोणाला केला? पहिला मेसेज झाला. म्हणजे वहिनीलाच ताना आवडायला लागला होता. मग फर्स्ट मेसेज फर्स्ट मेसेज केला होता. काय पण केलं? हाय काय काम होतं? म्हणजे काय शूट बीट मेकअप बिकअपचं काय. म्हणजे नंबर कोण तुमच्याकडे इनडायरेक्टली माहितला का? भरपूर दिवस झाले म्हणजे होता. तुमच्याकडून इनडायरेक्टली घेतला का दुसऱ्याकडे घेतला नंबर? कोणी कोणाला डायरेक्ट डायरेक्ट नंबर माहितला? हम्म. पण काय म्हणून म्हणजे माहितला? डायरेक्ट म्हणजे कसं काय आता मी बोललो होतो ना आता थोड्या हा. वेळ पहिला मेकअप बरं, हा, आर्टिस्टची makeup मला art. गरज होती. मग तू डायरेक्ट बोला का मी आय एम बाई पण मला बोलले की हा असं मेकअप म्हणजे काय नेमकं काय असतं तुमचं हा shoot तुम्ही वगैरे कॉन्टॅक्ट द्या, मी तुम्हाला विचारतो चहा पाण्याला. असं. नॉर्मल म्हणजे त्यावेळेस तुझ्या मनात काय चालू होतं की बाबा त्यावेळेस आपल्याला हिला नाही पटवायची तसं का काहीच आपलं- नाही. रॅन्डमली जसं मॉडेल्स वगैरे येतात आमच्याकडे, अच्छा, नवीन अच्छा. कॉन्टॅक्ट बनतात. बरोबर बरोबर. मग तसंच माझ्या इंटेन्शन म्हणजे माझ्या विचारामध्ये असं काहीच नव्हतं. काहीच नव्हतं की हा. हिला आपण आता फोन करावं, तिला पटवावं, ती असं पुढे जाऊन काही- बायको होईल, एका लेकराची आई होईल, हा. 2-4 लेकरांची पुन्हा होत्यालच की 2-4 लेख होत्याल का नको?
मग हिच्या पण मनात असं काही नव्हतं काय नव्हतं. की मला मग बोलायचं. तुमच्या मनात आलं कधी की बाबा हा हे इट इज लाईक मी, ही इज लाईक मी, शी इज लाईक मी? मग त्यानंतर ही कोर्स करायची. मग कोर्स केल्याच्या नंतर माझ्याकडे कसं सगळे मेकअप आर्टिस्ट प्रोफेशनल वगैरे बरं. यायचे. किती दिवसानंतर तुम्ही हिचं तुम्हाला अर्धवट शिक्षण झालं होतं मेकअप किती आर्टिस्ट. किती दिवसाचा कोर्स झाला तुमचा? 6 महिने. इकडे किळीकडे कुठं बघताय मग? हा 3 महिन्याचा. 6 महिने. 6 महिने. बरं, मग ती पहिलं कधी तुम्ही एकमेकांना म्हणजे असं जस्ट लाईक पहिली भेट कुठं, कशी काय, चहा कॉफीवर कुठं, काय कसं? नाही. मग डायरेक्ट लग्नातच काय? मग नाही पहिले भेटलेलो लग्नात, त्याच्यानंतर डायरेक्ट घ्यायला आलेलो कुठं घ्यायला आलता? रत्नागिरी. रत्नागिरीला डायरेक्ट? हम्म. मग फोनवर ते पहिलं झालं असेल ना हा आधी? फोनवरती बोलायचं. बोललो. फोनवरती म्हणजे फोनवर तुमचं लव चालू झालं? हा अच्छा, म्हणजे फोनवर चालू झालं फोनवरती. आणि मग नंतर फर्स्ट मीटिंग आपलं कोकणात रत्नागिरी. सेटिंग. कोकणात कोकणात. बर बर बर. मग नंतर किती दिवसानंतर म्हणजे? एक झाले असतील 4-5 महिने 4-5 महिन्यात डायरेक्ट भेटायलाच? भेटायला. असं काय बोलणार डायरेक्ट 4-5 महिने वहिने गंडल्याच? म्हणजे काय म्हणजे 2-4 जरा टिप्स दे ना. आता बरेच बिना लग्नाच्या असतील त्यांना पण थोडस समजेल. नाही असं काय नाही, आपण एखादी Random. गोष्ट काहीतरी ठरवून करतो ना बर बर तर बर. ते गोष्टी होत नाहीत. मेसेज वरती मला- काय बोलायचं आहे? काहीच नाही, नॉर्मली असं मेसेज वगैरे आलं तर ही मला मेसेज करायचे. हा तुमचे काय शूट वगैरे असेल तर आहे ना मला आहे ना फोटो किंवा व्हिडिओ मेकअप कसं बरोबर. करतात तुमच्या इथे मेकअप अच्छा. आर्टिस्ट आले ना तर काय बरं, करतात सगळ्यात नेमकं? पहिल्यांदा कोण कोणाला आवडायला लागलं तो दोघांपैकी? तुम्हाला तो आवडायला लागला का तुला ती आवडायला लागली का दोघं एकमेकांना आवडायला लागला? तर कसं बघताय? कसं बघताय? दोघे 50-50% तसं नाही, तसं नाही, तसं नसतं. एक कोणाच्या तरी मनात असतं जास्त. सांगा ताना. तुझ्या मनात आलं पहिल्यांदा. ओके, नंतर मग वहिनीच्या मनात ते जाग करून दिलं. ओके, आणि मग तुमचं मेसेजवरती चॅटिंग चुटिंग वगैरे सगळं चालू झालं. तोंडी परीक्षा वगैरे झाली का? झाली. तोंडी परीक्षा ज्यांना कळली त्यांनी कमेंट करून सांगा. आणि वार्षिक पेपर. बसा. ओके. मग नंतर मग झालं, मग बोलणं बिलणं चालू. मग बरं, त्यानंतर लव्ह त्या स्टोरी. लग्नाचे पण विषय वगैरे निघायचे म्हणजे असं की बाकी इतर ठिकाणी पण बरं, ह्यांच्यासाठी- लग्न ह्याच्यानंतर मग नंतर तुम्ही लग्नाचं प्रपोज कधी म्हणजे आता लव तर ठीक आहे पण लग्न करायचं हे कधी मनात आलं किंवा? घरच्यानं विचारलं होतं की व्हिडिओ कॉलवर बघितलं पहिला. अच्छा, पहिलं तू घरच्यांना विचारलं लग्नाचं इथं वगैरे? गावी पण ओके, विचारलं परमिशन होतं. भेटली? मला भेटली होती permission. ओके, परमिशन. तुमची परमिशन भेटली? हम्म. नाही भेटली नाही, परमिशन. हिला नाही भेटली परमिशन. पण तरी आता सगळ्या गोष्टी सुविधा म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, व्यवस्थित चांगल्यात आहे. आहेत. हा. ओके, तर काही हरकत नाही. आणि तुमचं फर्स्ट मीटिंग नंतर लग्न किती महिन्यात झालं? ते 2 महिन्यात. 2 महिन्यातच लग्न? म्हणजे पोरगे म्हणजे नंबर घेतल्यापासून 5व्या महिन्यात तो लग्न केलं? 5व्या महिन्यात. त्याचं कारण हे एक. हा. कारण ते तर तुला पण माहितीच आहे. बरं, कुठल्या देवाला काय नवस माझ्या प्रार्थना काय? लग्नासाठी माझ्या घरी विषय चालू होता. हा, हा, म्हणजे आमच्या बरोबर, आईने पहिल्यापासून. नवस केलता. ही तर गोष्ट तुला हा माहितीच हा आहे. हा हा, मग बरोबर. आता माहिती. इथे बघणं तिथे बघणं बरोबर, सगळीकडे हे बरोबर. त्या गोष्टी चालू होते माझ्या. त्याच्यात आपला देव पावला. आणि हिचं पण सेम तसंच होतं. म्हणजे हिच्या हा. पण घरी आहे ना पाहुणे वगैरे येत होते. हा, नंतर ही पण मला शेअर करायची, मी पण हिला शेअर करायचो. लग्नाचं वगैरे. हा, हा, मग त्याच्यामुळे जरा घाई झाली. गाय झाली 5 नाहीतर महिने. हिचा कोर्स पण पूर्ण झाला असतं व्यवस्थित. हा, वर्ष हा. 2 वर्ष मग थांबलो आता असतो. आता सध्या लग्न होऊन 5 वर्ष झाले. बर्थडे कधी लग्नाचा? हॅपी झाला ना. कधी झाला? 19 Feb. 19 आताच्या. त्यावेळेस तू नव्हता इकडे? त्यावेळी तिकडे होता. मुंबईला होतो आता. ओके, तर पहिल्या फोन नंबर घेण्यात येण्यापासून ते डायरेक्ट 5व्या महिन्यात त्यांचं लग्न झालं. कोण आले का मग? काय कोणतरी हा तिकडे वारकी पोर येतं वगैरे. तर आता सुखी संसार चालू आहे एकदम मस्त. ओके, आता पिकू किती वर्षाची? पिकू चौथं आता लागलं. 4था पिकूला 4th आणि लग्नाला 5. म्हणजे तुम्ही लग्नाच्या पहिल्या वर्षीच आपलं फॅमिली प्लॅनिंग केलं? ओके, आणि आमचं फॅमिली प्लॅनिंग कधी झालं? लग्नाच्या 4थ्या वर्षी. लागलं. हा हा, म्हणजे सगळ्या गोष्टी मॅच्युरिटी ही तवा काय चहा खारे खायच्या, चहा खारेन लेमन गोळ्याच्याच गारे गारण पेप्सी आणि असल्याच हे याच्यावर दुकानातल्या गोळ्या. दुकानातल्या गोळ्या आम्ही भाऊजींकडनं पैसे घेऊन पैसे जायचो. घेऊन दुकानातल्या गोळ्या खायला जायचे.
मला लग्नाच्या आधी पण भाऊजी पैसे द्यायचे, आप्पा द्यायचे. हा हिला 2-3 रुपये 4 रुपये गारे गार नव्हतं खायला. कधी दिसलं मला पण घरी. म्हणजे ही जण माझं तसं म्हणजे गाठ भेटच नाही कधी, फक्त एकदाच गाठ भेट झालती लग्नाच्या आधी आणि त्याच्यानंतर डायरेक्ट लग्नच. म्हणजे आमची लव्ह स्टोरी एका दिवशी लग्नातच माहिती बऱ्याच बघितलं लोकांना, होतं. पहिले सबस्क्राईबर सांगला, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी शाळेत आली बघू की घरी यायची. सांगेल. मग घरी घेऊन येऊन चांगला माझ्या डोळा ठेवला आणि चांगला आता गंध. तुम्हाला नव्हतं आता बघितलं. ते तुमच्या लग्नामध्ये तू वहिनीला गंडवलं, म्हणजे पटवलं, म्हणजे लग्नासाठी प्रपोज मारला. ठीक आहे. आता ह्या आमच्या बरं जाऊ दे, आमची स्टोरी सांगेल कधीतरी. आता माझं कसं चांगलं झालं चांगलं झालं म्हणतोय. चांगलं झालं नाही, चांगलं झालं सगळं वाटलं चांगलं. झालं म्हणताय. चांगलं झालंय, चांगलं झालं. मला लय भारी झालं. आता लय दिसा भारी नाही होय, झालं. आता किळीत बसलो. व्हिडिओत म्हणायचं किळीत मला बसलोय. काही तर बोलते. नाही नाही नाही, मी चेष्टा करतो रे मित्रांनो. माझं काय लय मनाव घेत जाऊ नका. हे आपलं मॉडेल आलं इकडं. हा, कसलं धावतंय. आजा आजा, काय झालं? क्या हुआ, द्राक्ष खा. क्या हुआ, काय क्या झालं? हुआ. ओके. ही आमची लहान तर मग आता लग्नात काय अडथळे वगैरे काहीच नाही, काय नाही, मस्त पैकी. मस्त फुल हॅपी. आता सेटलमेंट कुठं मुंबईमध्ये. मुंबईमध्ये. आली पिऊ. ओके. बरं. तर अजून काय तुमच्या लाईफ मधला असा काय किस्सा सांगायचा आहे का जो तुम्हाला असा युनिक वाटतोय किंवा शेअर करावा असा वाटतोय? म्हणजे लय पर्सनल नाही विचारत, पण असं तुम्हाला काय असं वाटतंय का तुमच्या असं काय भांडण झाली, रुसून गेली, फुगली काय तसं एक किंवा किस्सा काय? आहे. असं तर कधी भांडणं बिंडणं तर काहीच आधी नाही. Normal तर छोटे मोठे आधी गोष्टी होतील. परमिशन घे सांगायचं ऑन कॅमेरा, नाही तर कॅमेरा बंद नाही, झाला तुला नाही. केळीच्या खोडात घालायची कुठतरी वहिनी. नाही नाही नाही. हा? असं तर काय आमचे भांडणं बिंडणं नसते. हम्म, हम्म, देवाच्या कृपेने आम्ही चांगलं हसून खेळून राहतो. हा. आणि घरी पण आमच्या घरात कसं वातावरण असतं, सायलेंटलीच असतं. हा, म्हणजे हा, जास्त हा. गरम गरम डोक्याचे नाहीत आम्ही दोघे पण. हा हा, एकदम सायलेंट Silent. समजून घेता हसून खेळून राहणं व्यवस्थित. तेवढं. हा? आणि कधी कधी होतेच असे हा. छोटे मोठे होते भांडणं. पण असं गरम डोक्याचं येडा पण असं काय करत नाहीत वहिनी. नाही, कॅमेरा तिथं कडून का नाही असं माझा हात फिरला रा इकडं. असा कसा फिरला? ए काय गाड्या अवघड्या गाड्या, आगी मोहळा दगड हांड्यावर झालं गाड्या हे. तर अजून काय सांगावं असं वाटतंय का आता बंद करू माझं किस्सा एक होता. फर्स्ट टाइम ज्यावेळेस मी घ्यायला गेलो होतो नाहीला, हा, त्यावेळेस काय झालं? मी ज्या समोरून आहे ना चाललोय असं, तिकडे बघा आधी नजर तुझ्याकडे, वहिनीची लय नाही, खतरनाक. बघते काय सांग. हा हा हा. बस स्टॉप वरती बसलेले होते. मी हा. फोन केला, हा. कुठे आहे? हा. बस स्टॉप वरती आहे. हा. ठीक आहे. आता बस स्टॉप वरती आहे ना, मला आहे ना हम्म, हम्म. अजून एक पोरगी दिसत होती. अच्छा, म्हणजे ह्यांना सोडून तिलाच हा. नाही नाही नाही, फोन असं केला. नाही. हा. म्हणजे ही जी पार्ट आहे ना अशी होती. हा हा हा. हा. मग नंतर आहे ना, हा. मी बोललो नेमकं म्हणजे कसं मी हे करू. मग नंतर आहे ना मी पुढे गेलो. पहिला म्हणलं फेस बघावं म्हणलं, आणि हा. नंतर हिला बघितलं. मी म्हणलं बघ समोर उभा आहे मी. हम्म. हिला मी फर्स्ट भेटायला गेला. हा फर्स्ट पहिल्या त्यावेळेसचा एक्सपिरियन्स कसा होता? फिलिंग्स कशा होत्या रे त्यावेळेस? Feelings म्हणजे त्यावेळेस- स्टार्टिंगला एका मुलीला भेटायला जाणार, ते आता लग्न लग्न. तू तुम्ही माझ्याकडे काय इतकं आतुरतेने सांगत आहे? अरे पण असतं ना असं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला तो क्षण असतो. क्षण असतो. क्षण असतो तो. असं माझ्याकडे नका कोणी बघू, तू पण नको. माझ्या आयुष्यात काय क्षण बिन नाही. माझं डायरेक्ट लग्न झालं. डायरेक्ट बसवलं पाठ. हा, डायरेक्ट पाटाव ताटाव केलं त्यावेळेस आहे ना आम्हाला. भीती पण वाटायची खूप, हा 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 की यार मी आता हिला कसं मी बोलू काय नाही खायचं. आणि काय बोलू. स्टार्टिंगला फोनवरती कॉन्फिडन्स झाला होता बोलून बोलून. हा 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 फोनवरती कसं एक सवय झाली होती बोलायची, हा. पण समोर समोर आय कॉन्टॅक्ट करणं, फेस बघून बोलणं, मग ह्या त्या गोष्टी जरा मला त्यांना भीती वाटायची म्हणजे असं. पण मी खूप कमी बोलायचो. हा. आणि ना. ही पण इथं काहीच बोलत नव्हती जास्त. तिलाच मला बोलावं लागायचं की तुला काय भूक लागली काय, चल आपण काय तर खाऊ, हा. तुला काय भूक लागली तर जाऊ आपण, चल हॉटेलमध्ये, असं तसं. ह्या त्या गोष्टी वगैरे तिला मी बोलायचो. ती बोलायची नाही नाही ऊन नाही. पडतंय इथं थोडं माग सर. पण तरी पण मी हिला म्हणलं हम्म. चल काहीतरी खाऊन घे, कारण की ही लाजत होती त्यावेळेस मला माहिती आहे. जबरदस्ती मग बरं, फर्स्ट त्यावेळेस टाइम आम्ही काय खाल्लं माहिती काय खाल्लं? त्यावेळेस फर्स्ट टाइम आम्ही इडली सांबार. अरे पहिलं रत्नागिरीत पनीर आणि चपाती खाल्ली होती. हा हा सॉरी 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 ठाण्यात इडली खाल्ली. सॉरी अच्छा, ठाण्यामध्ये अच्छा, इडली अच्छा. खाल्ली. ठाण्यात इडली खाल्ली. वहिनीची मुंबरीची शार्प आहे वहिनी. मेमरी शार्प आहे त्याची. मग तिथे आम्ही जेवलो आणि नंतर मग ट्रेनमध्ये बसल्याच्या नंतर आहे ना, ती गाडी कोणती होती, केरळवरून येत होती गाडी ओके. ती. मुंबईला संध्याकाळी पोहोचवणार होती. मग
आणि त्या केरले मग त्या गाडीमध्ये चढल्यानंतर ना सगळेच ना अण्णा लोक होते. अण्णा बाई लोक. ते चेन्नई एक्सप्रेस मूवी बघितली हा त्याच्यामध्ये कसे एकदम हायटेड जाड बॉडी बिल्डर, काळ्या तोंडाचे मोठे असे मोठे. आणि नेमकं त्याच डब्यामध्ये त्याच कोच मध्ये ना 6 जण होते त्यांची सीट. नाही 6 नाही 4 इकडे होते आणि पुढे काहीतरी 2 होते. त्यांचा ग्रुपच होता पूर्ण 7-8 लोकांचा आणि आम्ही दोघे. आणि हे ना त्यांना बघून घाबरत होते. घाबरले. ही जी सीट तिकडे खाली आहे ही म्हणते नको मला तिकडे बसायला. मग ही येऊन आहे ना माझ्या बाजूला आहे ना बस. लग्न नव्हतं झालं तेव्हा? नाही लग्न. बरं, तिला ठीक आहे. म्हणायचो मी अरे बस बिंदास बस काय घाबरू नकोस. अरे अशा पद्धतीने तानाजीची शॉर्टकट मध्ये लव्ह स्टोरी सांगितली. बरेच काय किस्से लाईफ मध्ये असतात पण प्रत्येकच शेअर करा म्हणून नेम नाही. आपल्या वरवरचे मस्तपैकी किस्से ऐकले, कसे वाटले नक्कीच लव्ह स्टोरी सांगा. अजून काय तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ बनवतो. पण तानाजी जाणार आहे उद्या मुंबईला आणि पुढची लव्ह स्टोरी आमची नको पांचाड झाली. आमची लव्ह स्टोरी सांगू लव्ह नाही मी अरेंज मॅरेज झाली आमची. तर चला धन्यवाद. बाय बाय. थँक्यू फॉर शेअरिंग युअर पर्सनल लाईफ. भेंडी हिचं काय नाव आहे आता? केली हिचं नाव काय ठेवलं? रेहा रेहा रेहा. REHA गप्राना रेहा. REHA REHA बस रेहा. रेहा व्हेरी गुड नेम. रेहा रेहा. काही वेगळं नाव घ्यायची गरज होती का? चला नावाची आहे ना तिचं म्हणायला.